8 फेब्रुवारी 2026 स्ट्रेंजर थिंग्स चा सीझन 5 चा पहिला भाग संपवला. 4च एपिसोड होते. तर आता गोष्ट हळूहळू पुढे सरकते की का तो डेमोगॉगन आणि एटना सगळे लहान मुलांना आणि ते पण सिलेक्टेड लोकांना का किडनॅप करत असतात. आणि ही मुलं पण आता मोठी झालेली असतात आणि त्यांना पण म्हणजे डेमोगॉगनचं अस्तित्व संपायचंच असतं. तर थोडं ते आधी शांत बसले असतात, पण मग पुन्हा त्यांचं काम करणं सुरू होते. आणि तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण हॉली ती गायब होते. तर आता ती जी गायब झाली यांना काहीच त्याच्यातलं माहिती नाही. पण तिला जेव्हा डेमोगॉगन घेऊन जातो तर दाखवले की हेनरी नावाची एक व्यक्ती तिला वाचवतं आणि तिला आपल्या बंगल्यात ठेवलेलं असतं आणि तिला इन्स्ट्रक्शन्स दिले असतात की घरातनं अजिबात बाहेर पडायचं नाही आणि जंगलाकडे तर बिलकुल जायचं नाही. तुझ्याकरता घरात सगळं आणून ठेवलेलं आहे. आणि मीनवाईल हॉपर आणि एल ठरवतात की आपण अंडरवर्ल्डमध्ये म्हणजे त्यांच्या दुनियेत जाऊन शोधायचं की कुठे एक्झॅक्टली लोकेशन आहे आणि बाकीच्यांनी वरती सर्च करायचं त्यांना म्हणजे हे करून. तर अशामध्येच याला विलला परत एकदा असं म्हणजे जेव्हा जेव्हा हे डेमोगॉगन जवळपास असतात किंवा एटना जवळपास असतो याला ते परत त्याला जे मानेच्या मागे डोक्याच्या मागे खाजायला म्हणजे हे व्हायला लागायचं सेन्सेशन, तर तसं व्हायला लागतं आणि त्याला मग गोष्टी दिसायला लागतात. तर त्याला पुढचं हॉलीच्या नंतर एक डेरेक नावाचा मुलगा दिसतो. तो म्हणतो की आता डेरेकला हे आहे डेंजर, त्याला घेऊन जाणार आहे. मग आता काय करायचं? तो म्हणतो की मी त्यावेळेस डेरेकच्या जवळ होतो म्हणून मला डेरेक दिसला, पण कदाचित अजून जास्त मग म्हणजे ते लोक जसं असं सोडवत जातात कोडे त्यांना हे लक्षात येतं की त्यांना 12 मुलं अजून हवी आहेत अशी. तर म्हणजे ते अजून मुलांना हे करेल. तर तेव्हा जेव्हा ते वॉच ठेवत असतात तर डंगस्टनच्या बहिणीला दिसतं की ते मिलिटरीचे जे लोक आहेत ते प्रत्येकाच्या घरी जाऊन एकेकाला एकेकाला घेऊन जातात ते बसमध्ये आणि रात्रीच्या वेळेस कुठे घेऊन म्हणजे जातात ते म्हणून त्यांना जरा सस्पेन्स असतो. मग ते लोक सगळे त्यांचा जो एक हेल्पर असतो ज्याला ते लोक हे म्हणतात सांता क्लॉज म्हणजे सांता म्हणत असतात, तो त्यांना जी पाहिजे ती मदत पुरवतो म्हणजे ज्या वस्तू हव्या आहेत त्या वगैरे. मग त्या यांनी ते लोक सगळं सिग्नल्स आणि हे ते सगळे सेटअप करतात आणि म्हणजे पाठलाग करतात. तर तेव्हा त्यांना कळतं की मिलिटरीची बस ते त्यांना त्या सेंटरमध्ये घेऊन चालली. मग आता तिथे कसं पोचायचं? तर हे लोक म्हणतात एक्झॅक्टली त्याच्याकडे म्हणजे डन्स्टन तो मॅप काढतो आणि त्याला लक्षात येतं की तो एक आपण टनल त्याच्या खाली टनल्स आहेत त्यांच्या त्या जिथे मिलिटरीचं ते सगळं आहे. तर त्या टनलमधून जाऊन आपण त्या मुलांच्या बरोबर टॉयलेटच्या तिथून हे करू शकतो. तिथून एका एका मुलाला बाहेर काढू शकतो. तर मग त्याच्याकरता कोणाची हेल्प घ्यायची? तर मग आता त्यांनी त्याच्या अगोदर जेव्हा त्यांना डेरेकचं कळलेलं असतं की आता डेरेकचा नंबर आहे, तर तेव्हा आता डेरेकला आणि त्याच्या फॅमिलीला कसं वाचवायचं? तर तसं तर ते विश्वास ठेवणार नाही आणि त्याची बहीण आणि डन्स्टनच्या बहिणीचं मध्ये भांडण झालं असतं, पण तिचे केक्स खूप आवडत असतात. तर मग आता हे लोक परत तो किस्सा ट्राय करायला बघतात आणि ती परत केक घेऊन आणि तिला सॉरी म्हणायला जाते आणि त्या केकमध्ये त्यांनी गुंगीचं औषध हे केलेलं असतं आणि मग ते गुंगीचं औषध देऊन सगळेच बेशुद्ध होतात आणि मग ते लोक डेरेकला त्यांनी पळवून आणलेलं असतं. आणि हा जेव्हा डेमोगॉगन आलेला असतो तर त्याच्याकरता भरपूर ट्रॅप त्यांनी तयार केलेला असतो, पण शेवटी म्हणजे तो हे होतो पण पळून जातो वाचून. तर मग हे लोक त्याचा पाठलागही करतात आणि पाठलाग करत करत ते त्या म्हणजे जिथे हॉपर आणि ही पोचले असतात त्याच्याच एक्झॅक्टली विरुद्ध बाजूला पण त्याच त्यांच्या दुनियेत पोचलेले असतात. आता इकडे मग डेरेकला विश्वास बसतो जेव्हा
तो डेमोगॉगन त्याच्यावर अटॅक करतो, तिथे लपून राहिले असतात तिथे. मग तो म्हणतो ठीक आहे, मी तुमचं ऐकतो. आणि मग ते लोक त्याला मिलिटरीच्या त्या मुलांच्या मध्ये पाठवतात. आणि असं म्हणून की तो म्हणतो माझे मित्र इथे आहेत आणि मलाच नाही हे केलं तुम्ही. आणि याच्याबरोबर एक ट्रान्समीटर पण असतो की हे लोक खाली पोहोचले आणि त्यांनी ते टॉयलेटमधून सुरुंग केली की हे लोक त्याला इंटिमेट करणार. मग हा एकेकाला तोपर्यंत म्हणजे सगळ्यांशी बोलून एक्झॅक्टली कोणते मुलं सिलेक्टेड आहेत ज्यांना हेनरी भेटलेला आहे. म्हणजे हेनरी ऍक्च्युली डेमोगॉगनचाच हे असतो, एटनाचा भाग असतो. तर मग त्या मुलांनाच हे लोक सिलेक्ट करणार, म्हणजे घेऊन जाणार असतात. तर मग तो त्यांना बरोबर एकेकाला हे लोक सुरंगमधून ते होल बनवतात आणि बाथरूममधून तो एकेकाला पाठवतो तिथे, समजावून सांगून की इथे डेंजर आहे आणि आपल्याला इथून सुटकायचं आहे. पण अशा ह्याच्यातच तिथे एक वॉल तुटतो आणि एंडला ह्या लोकांना लक्षात येतं. म्हणजे अर्धे मुलं एस्केप झालेले असतात आणि शेवटचे 1-2 राहिलेले असतात. त्यावेळेस तिथल्या त्या मिलिटरीच्या लोकांना कळतं की हा यांना पळवतोय म्हणून. मग ते त्यांच्या मागे तिथे येतात म्हणजे त्यांना पकडायला, आणि मग टनेलमध्ये घुसतात त्याचे. आता इकडे हा जो म्हणजे गॉगन वर जे लोक काम करत असतात, म्हणजे त्याच्यासारखंच बनवायला बघत असतात के म्हणून डॉक्टर जे असतात, आणि तिचंच ते सगळं मिलिटरी तिने सेटअप केलेलं असतं एक्सपेरिमेंट्स वगैरे करायला. तर तिलाच ही एल पाहिजे असते आणि तिने असेच तिच्यासारखेच म्हणजे जे एक्स्ट्रा ज्यांच्यामध्ये पॉवर्स आहेत अशा लोकांना तिने कैद करून त्यांच्यावर प्रयोग तिचे सुरू असतात आणि त्यांची पॉवर घेऊन तिला तो डेमोगॉगन सारखा जीव बनवायचा असतो. तर मग त्याच याच्या इन्स्टिट्यूटवर हे लोक अटॅक करतात, म्हणजे हॉपर आणि ती. आणि हॉपरनी स्वतःला तयार करून घेतलं असतं की समजा काही झालं, जीव द्यायचा तर आपण आपला जीव द्यायचा, पण एलला काही होऊ द्यायचं नाही, म्हणून त्यांनी स्वतःला ह्युमन बॉम्बर बनवून ठेवलेलं असतं. आणि ते लोक तिथे आत आलेले असतात, पण आत म्हणजे ते सक्सेसफुल होतात तिथपर्यंत पोहोचण्यात. पण तोपर्यंत त्यांना कळतं केला, पण मग शेवटी अटॅक हे करून वगैरे ते लोक सक्सेसफुल होतात तिला त्या केला पण जखमी करण्यामध्ये आणि तिथून बाहेर पडण्यामध्ये. आता इकडे हे लोक जेव्हा मिलिटरीचे लोक ह्यांना सुरुंगमधून हे करतात आणि जेव्हा एस्केप होताना पकडतात, तर तेव्हा लगेच परत विलला इंटिमेशन यायला लागतं की डेमोगॉगन येतोय, आणि त्याचं म्हणजे अस्तित्व जाणवायला लागते. आणि लगेच मग 1, 2, 3, 4 फटाफट वेगवेगळ्या ठिकाणाहून ते सगळे येतात आणि अटॅक करतात, आणि सगळ्या इतकी मिलिटरी असून सुद्धा काही करू शकत नाही. म्हणजे त्यांचे गोळ्या आहेत ते सगळे निष्प्रभ होऊन जातात. आणि मग एकदम तिथे जो ऍक्च्युअली एटना असतो तो त्या फायरच्या बॉलमधून, म्हणजे जिथे मिस्ट्री असतं नेहमी दरवेळेस कुठून येतो हा, तर तो बाहेर येतो आणि मग तो विलला आपल्याजवळ बोलतो. आणि विल मग हेल्पलेस झालेला असतो. विलला बोलवतो आणि म्हणतो तू माझा पहिला मुलगा होता की ज्याच्यापासून मला कळलं की मला ताकद मिळू शकते, मी हे सगळं करू शकतो, आणि म्हणून मी एक एक मुलाला पकडायला सुरुवात केली आणि त्याच्यापासून ही ताकद मला मिळायला लागली. आणि का मी हे करतोय, तर असेच मुलं की जे मेंटली वीक आहे, फिजिकली वीक आहे, जे लोक घाबरट आहेत, त्यांना स्वतःची काही विचार करण्याची शक्ती नाही, असे लोक पटकन माझ्या वशमध्ये येतात आणि माझ्या डोक्याप्रमाणे काम करतात. आणि म्हणून तूही तसाच होता, तुला मी म्हणून सिलेक्ट केलं. तर मग त्याला एकदम आठवते की त्याची जी आता नवीन मैत्रीण झाली असते रॉबिन, ती वाटते मी पण आधी तशीच होती, पण मग नंतर मला लक्षात आलं की मी स्वतःलाच ओळखलं नाहीये आणि म्हणजे मी उगीच वाईट वाटून घेते असं तसं. पण मग जेव्हा मी
मला ओळखायला लागली, माझ्यावर प्रेम करायला लागली, मला काय वाटतं ते हे करायला लागली, तेव्हा मला मग ताकद, म्हणजे मग मी अशी रापचिक रॉबिन झाली वगैरे असं. तर मग हे त्याला एकदम असं आठवतं. आणि मग एकदम त्याच्या, आणि तो जो एटना आलेला असतो, तो बाहेर आल्यामुळे जे कोणी जखमी झाले असतात ते पण असे पुन्हा तरोताजा होऊन मारायला सुरुवात करतात लोकांना. आणि इव्हन जे थोडीफार मुलं हे लोक रेस्क्यू करण्यात सक्सेसफुल झाले असतात आणि हा सांता घेऊन त्यांना जात असतो, सांता आणि रॉबिन, तर त्याच्यावर पण हे लोक अटॅक केलेले असतात. पण जसाच मग तो एटना असं बडबड करून आत जातो पुन्हा, तर विल मध्ये कुठून पॉवर येते, एकदम एल सारखी पॉवर येते. आणि मग तो सगळ्यांना, जितके डेमोगॉन्स असतात अटॅक करायला, त्याच्या मित्रांवर आणि आईवर, सगळ्यांना तो थांबवतो आणि त्यांना नष्ट करून जातो. आणि मग दाखवलंय की त्याच्या नाकातनं पण असं रक्त येतं, म्हणजे दाखवले की तो पण हिच्यासारखाच झालाय. आता म्हणजे आता त्याची एटना तर गेलाय आत, पण त्याचे ते हे डेमोगॉगन थोडेसे नष्ट झालेत आणि याच्यामध्ये पण पॉवर आली. एल पण आपल्या म्हणजे त्या लॅबमध्ये खाली जी गेली असते, तर तिला ती म्हणजे 10 नावाची दुसरी जी मुलगी असते, जी तिच्यासारखी असते, तिच्यावर प्रयोग चालू असतात, ती भेटते, ती ओळखते तिला. आणि मग पुढे आता म्हणजे काय होणार आहे अजून, आता कारण सीझन 5चा आता सेकंड पार्ट आणि शेवटी मग फायनल एपिसोड असं आहे. तर अल्टिमेटली काय होतंय बघूया. अर्थातच त्यांच्या मुलांना यश येणार आहे, पण काय काय होतंय, काय त्याच्या मागे हेतू आहे, कोण सगळं करते ते कळेल. छान आहे. आपल्या विचारांच्या पलीकडची गोष्ट आहे.